मला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलता, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिलता. तुम्ही राष्ट्रवादीच्या आधीपासून संपर्कात होता का? पहिली गोष्ट तर मला तिकीट मलाच मिळणार आहे याच मी आविर्भावात होतो. पहिली बरं. गोष्ट ही तर माझी चूकच होती. देव बलवत्तर म्हणतात ना, तसं माझं झालं की कदाचित 1.5 तास तरी मला भेटला. त्यावेळेस असं वाटलं होतं की आपलं राजकीय करिअर संपतंय म्हणून? संपलंच होतं ना. बरं. संपलंच होतं माझं करिअर आणि संपवलंच. मला तेव्हा कळलं, त्या सेकंदाला कळलं की माझा कार्यक्रम केला यांनी. करेक्ट कार्यक्रम म्हणतात त्याला. ज्यांनी षडयंत्र रचलं त्यांच्या हातात ताकद होती, त्यांच्या हातात पॉवर होती, ते माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टला होते. आज त्यांचा दिवस होता, उद्याचा दिवस माझा येईल. भाजप मी नाही सोडली, भाजपने मला सोडली. मी कुठं भाजप सोडली? भाजपने मला सोडलं. अजितदादांचा तो फोन माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देणार एवढं मी नक्की सांगतो. कार्यकर्त्याची ताकद काय असते हे मी भाजपच्या नेत्यांना दाखवून देतो असं तुम्ही का बोलला? काही काही लोक जाऊ शकतात रोज, याचा अर्थ त्याचं ते नेते संगत जमतं आणि माझं मग ते नेते संगत जमत नाही. आमचं जमतं जनते संगत, पब्लिक संगत. बरं. हे जमलं ना, तुम्हाला जगात काही पण राजकारण जमू शकतं. आज 100 किलोमीटर मला 100 दिवसामध्ये मी एरिया साफ केला. एक या वार्डातली एक गल्ली सोडली नाही, एक गल्ली कोणी सांगावं की भागातली सोडली. तर मला या इंटरव्ह्यू संपवण्या अगोदर मला माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे आभार मानायचे. कारण मी आता म्हणलं ना, आम्हाला तर संपत नसते, तो संपत का नसते, तर मला माननीय अजितदादा पवारांचा आता आशीर्वाद भेटलेला आहे. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी आहे बानेरमध्ये आणि बानेरमध्ये आज इतकी मोठी घडामोड घडलेली आहे की संपूर्ण न्यूज मीडियाचं लक्ष याकडे वेधलं गेलेलं आहे. पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची उमेदवारी देताना या प्रभागामध्ये अशा प्रकारच्या घडामोडी घडल्या की ज्यांचं तिकीट हे भाजपचं अगदी 100% खात्रीचं म्हणून मानलं जात होतं, त्यांचं तिकीट पक्षानं ऐन वेळेस कापलं आणि त्यांना अचानक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागला. या सगळ्या घडामोडींची चर्चा सर्वत्र आज झाली आणि पुण्याच्या राजकारणावर देखील त्याचे पडसाद उमटले. विषय तुमच्या लक्षात आलाच असेल, अमोल बालवडकर यांचं कापलेलं तिकीट आणि त्यानंतरच्या सगळ्या घडामोडी. आणि माझ्यासोबत चर्चा करण्यासाठी खुद्द अमोल बालवडकर आहेत. अमोलजी, तुमचं खूप खूप स्वागत. खूप खूप धन्यवाद योगेशजी आणि लेट्सअप मला या ठिकाणी आपण बोलवल्याबद्दल. काय आजचा दिवस कसा होता? काय तुम्ही सकाळी फार एकदम ऍग्रेशन मध्ये होते आणि एकदम तुमचा असा आक्रमक मूड अनेकांना पाहायला मिळाला. काय झालं होतं नक्की? एकदम असं काय त्या भावना होत्या माझ्या, बरं. नॅचरल भावना होत्या की ज्याच्यावरती मी तरी पण मी खूप कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला. बरं. पण कधी कधी जीवनामध्ये असे प्रसंग असतात की त्या तुमच्या भावना तुम्ही ताब्यामध्ये ठेवू शकत नाही, पण तो एक थोडा भावनांचा उद्रेक होता. बरं, ओके. पण हा भावनांचा उद्रेक होण्यामागे फसवल्याची भावना होती की आपल्याला काहीतरी एक प्रकारे कट कारस्थान करून बाजूला सारलेलं आहे असं वाटत होतं? यासाठी अनेक शब्द आहेत, केसाने गळा कापणे, कट, षडयंत्र, धोका, दगा, फसवणूक, पिळवणूक, असे अनेक शब्द लागू शकतात त्या गोष्टीला. पण ज्या पक्षाने तुम्हाला नगरसेवक केलं, शहर सुधारणा समितीचं अध्यक्ष केलं, त्या पक्षाबद्दल एवढा राग का? अनेकांना असं वाटतं काय अमोल बालवडकरांना काय शिक्का मारावा दरवेळेस? ठीक आहे ना, मला काम होतं माझं ना, मी काय असं, आणि मला विधानसभेला मी इच्छुक होतो तेव्हा मला शब्द दिलता की बाबा तुला तिकीट देऊ, महापालिकेत चांगली जबाबदारी देऊ. कोणी शब्द दिला होता? मला राज्याचे मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलता, माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी शब्द दिलता, चंद्रकांत दादांनी शब्द दिलता. आणि जेव्हा एखादा विषय असतो राजकारणामध्ये आणि तो जेव्हा राजकारणात पण काही तत्व असतात, आणि मी तर लहान आहे खूप वयाने, कर्तृत्व आणि पण मी ठीक आहे केला होता प्रयत्न की बाबा मी पण इच्छुक आहे. पण जेव्हा पक्षश्रेष्ठींनी सांगितलं, देवेंद्रनी सांगितलं, दुसऱ्या सेकंदाला थांबलो. दुसऱ्या दिवशी चंद्रकांत दादा घरी आले, ज्याचा शेवट गोड ते सर्वच गोड. आणि मला पेढा वगैरे चारला. घरात आई वडील सगळे खुश होते. चला बाबा, आई वडिलांच्या डोळ्यात मी आनंद बघितला, चला एवढा मोठा नेता आपल्या घरी येतोय, आपल्या मुलाला आता भविष्य एवढा शब्द घरात दिलाय बरं की अमोलला आता आम्ही
पाठीशी राहू, बरं. महापालिकेत चांगली संधी देऊ. आई वडिलांसमोर सगळं बोलणं झालं होतं. हा, आई वडिलांसमोर झालं ना. मग आता आपल्या आई वडिलांना जर कोणी असं काही गोष्टी स्वप्न दाखवली आणि ते जर स्वप्नांना जर कोणी परत आपल्या हे करत असेल तर साहजिकच दुःख होणार ना. चंद्रकांत दादांशी याबाबत शेवटचं बोलणं केव्हा झालं होतं? आज दुपारी 1:30 वाजता. आज म्हणजे आज 30 डिसेंबर आहे. 30 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता. 1:30 वाजता काय बोलणं झालं ते? ऍक्च्युली सकाळी दादाचा फोन आलता हा. 6 वाजता, 6 वाजून 5 मिनिटांनी, की खरं तर 2-4 दिवसापासून माझ्या मागे एबी फॉर्म मला देत नव्हते. माझ्या पॅनलमध्ये बाकीच्या 3 उमेदवाराला दिले होते. माझा राखून ठेवला, म्हणले चालू आहे तुला द्यायचंय. मला असं वाटलं, अरे मला तर विधानसभेला शब्द दिलाय, तुला महापौर करू, तुला स्टँडिंग करू, ते तर लांब राहिलं. मला एबी फॉर्म साठीच पळवणूक करायला लागले नाही का. ठीक आहे म्हणलं, असं काहीतरी असं बाबा, नाराजी एखाद्याची नको. म्हणले बाबा, अमोल एखाद्याची नाराजी जर कमी होत असेल, तुझा फॉर्म लांबवला तर काय फरक पडतोय. मी म्हणलं, ठीक आहे, आपण विश्वास ठेवला डोळे झाकून. आपल्या वडीलधाऱ्यांसारखी लोक आहेत ही अशी, या चेहऱ्यामागे आपल्याला काय माहिती काय लपलं. एवढं मला आज कळलं ते सगळं चित्र. की मग सकाळी आज मी शेवट 2-3 दिवस गेले, आज सकाळी फोन आला की नाही, रात्री देवेंद्रजींचा फोन झालाय आणि असं ठरलंय की दुपारी 1 वाजता निर्णय घ्यायचा, एबी फॉर्म द्यायचा. ज्याला कोणाला द्यायचं त्याला द्यायचा. तरी पण शेवटी माझ्या पुढे पर्याय नव्हता, काही विषयच नव्हता ना. आणि आपल्याला विश्वास होता की आपल्याला एबी फॉर्म मिळेल. 1 वाजले तरी मला फोन नाही आला. 3 वाजेपर्यंत तर मुदत होती आणि आपण एवढ्या मोठ्या नेत्यांना किती वेळा फोन करणार ना. शेवटी मी 1:30 वाजता फोन केला. दादांचा फोन वेटिंगला होता. मग परत फोन केला तर दादा म्हणले, थांब मी 5 मिनिटात देवेंद्रजींना फोन करतो आणि तुला सांगतो. म्हणलं तरी परत फोन नाही आला. मी परत फोन केला तर फोन उचलला, दादा म्हणले की देवेंद्रजींचा फोन झालाय आणि एबी फॉर्म दुसऱ्या उमेदवाराला द्यायचं ठरलंय. अच्छा. मी त्यांना अतिशय संयमाने धन्यवाद बोलून फोन ठेवला. ओके. त्यावेळेस असं वाटलं होतं की आपलं राजकीय करिअर संपतंय म्हणून? संपलंच होतं ना. संपलंच होतं माझं करिअर. आणि संपवलंच. मला तेव्हा कळलं, त्या सेकंदाला कळलं की माझा कार्यक्रम केला यांनी. करेक्ट कार्यक्रम म्हणतात त्याला, की गाफील ठेवायचं, फसवणूक करायची आणि दुसरीकडनं सुद्धा कुठं जायची संधी नाही मिळाली पाहिजे, बंडखोरी नाही करता आली पाहिजे. एवढं मी काय असं पाप केलं, एवढं मी काय अशी मोठी चूक तुमची केली? चूक अशी की तुम्ही चंद्रकांत दादा हे कोथरूडचे आमदार असतानाही, ते ज्येष्ठ नेते असतानाही, मंत्री असतानाही तुम्ही त्यांच्या विरोधात उभं राहण्याचा विधानसभा निवडणुकीत प्रयत्न केला होता, हे खरं आहे का? मी त्यांच्या विरोधात नव्हतोच. मी भारतीय जनता पक्षाकडे इच्छा, जी पक्षाची आमची संघटना आहे, पक्षामध्ये पक्षाचा जो संविधान आहे त्याला प्रत्येकाला अधिकार आहे. प्रत्येक जण इच्छुक होऊ शकतो. इच्छुक व्हायला काय अडचण आहे? मी फक्त इच्छुक झालतो. मी त्यांच्या विरोधात कुठं एबी फॉर्म भरायला पण नव्हतो गेलो, का कुठं अपक्ष फॉर्म भरायची पायरी पण नव्हतो चढलो. आदल्या रात्री जेव्हा फोन आला देवेंद्रजींचा, तेव्हा विषय संपला. अच्छा. जेव्हा असं वाटत होतं की तुम्ही मोठे कार्यक्रम घेत होता, चंद्रकांत दादांच्या विरोधात उभंच राहणार अशी वातावरण निर्मिती करत होता, ती चूक तुमच्या या सगळ्या तिकीट कापण्याला, या सगळ्या प्रसंगाला महत्वाची ठरली? एखाद्यावर विश्वास ठेवणं ही चूक होत असेल तर ती माझ्याकडनं झाली. एखाद्या आपण वडीलधाऱ्या माणसाकडे, ज्येष्ठ नेते, बापट साहेब पण आम्ही नेते पाहिलेत, दानवे साहेबांसारखे आम्ही नेते पाहिलेत. त्यामुळं आपण पण वाटतं की अरे यार, चांगल्या लोकांचा असा अनुभव येतो, मग आपण तिसऱ्या लोकांकडून पण आपल्याला असं वाटतं की यांच्याकडनं पण वाटतं की अरे बाबा, आपले सर्व नेते चांगले. परिवार या पार्टी, हा परिवार बघा, परिवार नाव आहे, पार्टी परिवार. अच्छा. पण अनेकांना असं वाटतं की ज्या क्षणी समजा 1-1.5 वाजता तुमचा आणि चंद्रकांत दादाचा फोन झाला, तुम्हाला लगेच राष्ट्रवादीचं तिकीट मिळतं, लगेच एबी फॉर्म मिळतो, याचा अर्थ तुम्ही राष्ट्रवादीच्या आधीपासून संपर्कात होता का? पहिली गोष्ट तर मला तिकीट मलाच मिळणार आहे याच मी आविर्भावात होतो. पहिली गोष्ट ही तर माझी चूकच होती. देव बलवत्तर म्हणतात ना, तसं माझं झालं की कदाचित 1.5 तास तरी मला भेटला. आणि त्या 1.5 तासामधले फक्त चंद्रकांत दादांचा फोन ठेवल्यानंतर 10 मिनिटं तर मला काही सुधरत नव्हतं. आणि त्या 10व्या मिनिटाला मला माननीय अजितदादांचा फोन आला. पण हा अनेकांना असं विश्वास बसणार नाही की अजितदादांचा फोन लगेच आला. तुम्ही आधीपासून काही कॉन्टॅक्ट मध्ये होता का? नाही, अजिबात नाही. तुम्हाला अपेक्षाच नव्हती आपल्याला अजितदादांशी कधी संपर्क करावा लागेल म्हणून? असं स्वप्नात सुद्धा मला कधी वाटलं नाही. मला आता सुद्धा स्वप्नच वाटतंय सगळं. अच्छा. मग अजितदादांशी संपर्क साधल्यानंतर
काय पहिलं बोलणं त्यांच्याशी काय झालं तुमचं? अजितदादांनी फोन घेतला, म्हणले बाबा मी अजित पवार बोलतोय अमोल, मला असं समजतंय की बाबा तुला एबी फॉर्म भेटत नाहीये, तुझं तिकीट कट होतंय असं मला कळलेलं आहे. तर तू आमच्या पक्षाकडून आम्ही जर तुला उमेदवारी दिली तर तू यायला तयार आहे का? एक आपल्याला असं वाटतं ना की बाबा एक अडचणीत सापडल्यावरती आपल्याला पुढं काहीच दिसत नाही ना, अचानक एखादा मार्ग सापडतो, तसा मला तो मार्ग सापडला. आणि अजितदादांचा तो फोन माझ्या राजकीय जीवनाला कलाटणी देणार एवढं मी नक्की सांगू. अमोलजी, तुमचा एक असा जो एक रील आहे, व्हिडिओ आहे, आज दिवसभरामध्ये तो फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की कार्यकर्त्याची ताकद काय असते हे मी भाजपच्या नेत्यांना दाखवून देतो, असं तुम्ही का बोललात? कारण मला असं वाटतं की आजचा दिवस, आजच्या 1-2-3 दिवसामध्ये अनेक कार्यकर्त्यांवरती अन्याय झाला आहे. त्यातले आपण आसपास समजू शकतो की अनेक कार्यकर्ते हे काहींची क्षमता नसते, काहींची हिंमत होत नाही, काहींची काही वेगवेगळी कारणं असतात, त्याचा गैरफायदा काही नेते घेतात. पण अशा सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी आज ते स्टेटमेंट केलं की तुम्ही कार्यकर्त्याला कुठल्याही नेत्याने एवढं कमी पण समजू नये की तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही त्याच्या बाबतीत त्याचं करू शकता नुकसान. ओके. मी या महाराष्ट्रातील या भारतीय जनता पक्षाचे जे जे कार्यकर्ते आहेत, ज्यांच्यावर माझ्यासारखा असा अन्याय झालेला आहे, मी त्यांच्या वतीने भूमिका मांडली. कदाचित त्यांना नसेल मांडता येत, पण आज ते माझी भूमिका म्हणून मनातल्या मनात तरी ते खुश असतील. ओके. पण हा आत्मविश्वास तुम्हाला कशाच्या बळावरती आहे? हा आत्मविश्वास या भागामध्ये मी केलेल्या कामांमुळं, मी माझ्या सोबत असणाऱ्या जनतेमुळं, या भागातील लोकांचं माझ्यावरती असणारं प्रेम, कारण या भागामध्ये भारतीय जनता पक्ष वाढवलाय मी. अनेकांचं म्हणणं तेच, मी त्या प्रश्नाकडे येणार होतो की अनेकांचं म्हणणं आहे की अमोल बालवडकरांची ताकद नाही, ही भाजपची ताकद आहे. इथं भाजपला मानणारा वर्ग आहे, त्यामुळे अमोल बालवडकरांचं इथं राजकीय अस्तित्व आहे. हे खरं आहे का? आता मी एवढा पण स्वतःला मोठा समजत नाहीये, पण माझं काहीतरी अस्तित्व आहे या भागामध्ये, जे की मी या पक्षासाठी 10 वर्ष योगदान दिलंय. या पक्षाचा इथं पहिला कुठलाही नगरसेवक नव्हता भारतीय जनता पक्षाचा. त्या 2017च्या काळामध्ये मी संघर्ष केला, लढलो, राष्ट्रवादी सोबतच लढलो. आज जे मी पक्षात आलोय, त्या पक्षाचं प्राबल्य होतं. आणि त्यांच्या समोर, कारण त्यांच्या पुढे कोण उभे राहायची पण ताकद करत नव्हतं. आणि त्या त्यांच्या नेत्यांसमोर मी आव्हान उभं केलं. भारतीय जनता पक्षाने मला तेव्हा उमेदवारी दिली आणि या 4 पैकी 3 उमेदवार मी निवडून, मला या शहरामध्ये क्रमांक 2चं मतदान पडलं उपनगरांमध्ये. पहिल्या निवडणुकीत एवढं मोठं मतदान मी घेतलं, याचा अर्थ काहीतरी. आणि मी केवळ तिथंच नाही थांबलो, तर मी माझ्या निवडणुकीतच केवळ काम नाही, मी बापट साहेबांच्या लोकसभेला 19ला काम केलं, विधानसभेला चंद्रकांत दादांचं काम केलं. चंद्रकांत दादांची सगळ्यात कोथरूडमधली मोठी सभा मी 5-6 हजार लोकांची मतदारांसकट त्या ठिकाणी लावली होती. मला काही कोणी सांगितलं नव्हतं, मी स्वयंस्फूर्तीने केलं होतं की मला करायचंय, या पक्षासाठी मला काहीतरी करायचं, जे काय करायचं मोठं करायचंय. अच्छा. सदस्य नोंदणी सांगितली, मी 500 पण करू शकत होतो, मी 50,000 केले. 50,000 तेव्हा 2014 मध्ये. अनेकांचा विश्वास नाही बसणार, विश्वास ऑन रेकॉर्ड आहे. दानवे साहेबांच्या पोस्टला आहे, मेहताताई कुलकर्णीच्या फेसबुक पोस्टला आहे, चेक करा 2014 साली. अच्छा. तेव्हा मला सत्कार केला, एवढी मोठी. जे आमदारांना टार्गेट दिलं ते मी केलं. मी माझ्या अख्ख्या पुणे शहरामध्ये फिरून नोंदणी केली. काहीतरी करायचं, जे करायचं ते मनापासून करायचं, एकदम चांगलं करायचं, हे माझा स्वभाव आहे पहिल्यापासून. तुमची आज एक पोस्ट मी पाहिली फेसबुकवरती, तुम्ही असं म्हटलं की आज गिरीश बापटांची तुम्हाला आठवण येते आणि गिरीश बापट तुम्ही आज हवे होता. गिरीश बापट आणि तुमचे संबंध कसे होते? बापट साहेब एक खूप मोठं आदरणीय व्यक्तिमत्व होतं. त्यांना सर्व गोष्टी कळायच्या. 10 प्रकारचे 10 कार्यकर्ते असतात, 10 प्रकारचे 10 नेते असतात, पण प्रत्येकाच्या त्यांना खोडी माहिती असतात, प्रत्येकाचे अवगुण आणि चांगले गुण पण त्यांना माहिती होते. या पुणे शहराचा सांस्कृतिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सेन्स त्यांना होता. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांशी त्यांचे संपर्क होता. ग्राउंडवरती राहणारा कार्यकर्ता, एक आपलं वाटणारा कार्यकर्ता, कुठेही तो आविर्भाव नेते आणि कार्यकर्त्यामध्ये कधी जाणवला नाही, जो की आजकाल जाणवतो. अच्छा. एक आपलेपणा होता आणि असं अस्सल पुणेरी
माणूस कसा असतो, कुठेही छोट्याशा हॉटेलवर थांबणार, एखादी भजी खाणार, कार्यकर्त्याला बोलवणार, संध्याकाळी कट्ट्यावरती गप्पा मारणार. काम मी अनेक वेळा अनुभव घेतलाय. मी बापट साहेबांकडे काम घेऊन जायचो. त्यांचे कार्यालय जे आहे ना, त्यांचं कार्यालय, आता मला माहित नाही आजची परिस्थिती काय आहे. त्यांच्यासारखं कार्यालय अख्ख्या महाराष्ट्रात कोणाचं नव्हतं. मी त्यांच्याकडून अभिप्रेत होऊन मी माझं कार्यालय कदाचित 10-20% सुद्धा त्यांच्यासारखं माझं बनलं नसेल. एखादं काम जर आपण घेऊन गेलो, तर बापट साहेब ते काम लिहून घ्यायचे. त्यांच्याकडे सगळी सिस्टीम होती. हे काम झालं, नाही झालं, का नाही झालं, त्याचे रिपोर्ट. आणि कदाचित मी पण काम सांगून कधी कधी विसरायचो. तर समोरून मला फोन यायचा, अरे तुझ्या कामाचं काय झालं, तुला मी इथं जायला सांगितलं होतं. ओके. म्हणजे एवढा सिस्टम त्यांनी स्वतःमध्ये ती लावून घेतली होती. ओके. एक हाडाचा कार्यकर्ता, म्हणजे आता काय आज ते नाही येत आणि ताकद देणारा कार्यकर्ता होता. कार्यकर्त्याला ताकद देणारे नेते होते आणि आज ते असते तर ही वेळच नसते माझ्यावरती आज. अच्छा, इतका तुमचा त्यांच्याबद्दल विश्वास दृढ होता एकदम. माझा नाही, अख्ख्या पुणे शहराच्या भाजपच्या कार्यकर्ता आहे. माझा नाही, अख्ख्या संपूर्ण पुणे शहराचे. ओके. आज भाजप सोडताना शेवटी काय वाटलं? भाजप अजूनही म्हणजे भाजप मी नाही सोडली, भाजपने मला सोडली. अच्छा. मी कुठं भाजप सोडली, भाजपने मला सोडलं. त्यामुळं तो दोष सगळ्या त्या नेत्यांचा आहे ज्यांनी तुम्हाला हे करायला भाग पाडलं. हा, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांच्या हातात ताकद होती, त्यांच्या हातात पॉवर होती, ते माझ्यापेक्षा मोठ्या पोस्टला होते. आज त्यांचा दिवस होता, अच्छा. उद्याचा दिवस माझा येईल. हा विश्वास कशाच्या आधारावर की तुम्ही भाजपचं इथे एवढं मोठं मतदान आहे, त्यांचं या ठिकाणी वोट बँक असं मानलं जातं, तरी तुम्हाला असं वाटतं की तुमचं जे घड्याळ आहे, मला तोच तर अहंकार तोडायचा ना. या निवडणुकीत मला तेच तर सिद्ध करायचे. कार्यकर्ता मोठा का नेता मोठा, नेता ठरवल ते होईल का कार्यकर्ता ठरवल ते होईल, ही कार्यकर्ता आणि नेत्यांची लढाई आहे. अच्छा. मला या लढाईमध्ये मला कार्यकर्त्याला जिंकवायचे. ओके. पण अनेकदा असं बोललं जातं की अमोल बालवडकरांनी तेच केलेलं आहे की जे नेते एका पक्षातून दुसऱ्या पक्षात संधीसाठी जातात तेच तुम्ही केलं, असं देखील बोललं जातंय. आज राज्यात काय चाललंय, देशात काय चाललंय, जेव्हा आमचे मुख्यमंत्री सुद्धा एखाद्या अपरिहार्य परिस्थितीमध्ये एखाद्या पक्षासोबत युती करतात, राष्ट्रवादी सोबतच युती केली, तेव्हा मोठ्या नेत्यांनी केलेलं सगळं स्टँडर्ड चालतं. मग एखाद्या कार्यकर्त्यांनी केलेलं ते स्टँडर्ड का नाही चालत पक्षात? अच्छा. म्हणजे जेव्हा तुम्हाला राजकारणामध्ये जिवंत राहायचं असतं, तेव्हा तुम्हाला काही निर्णय घ्यावे लागतात. आज मला यांनी राजकारणातून मारून टाकण्याचा प्रयत्न केला. ओके. मग मी जिवंत राहायचा मला अधिकार नाही का? मी 10 वर्ष 11 वर्ष या पक्षासाठी एवढं काम केलंय. मला राजकारणात जिवंत राहण्याचा अधिकार आहे. ओके. पण तुम्ही इतके कट्टर भाजपी होत्या आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, मतदार तुम्हाला स्वीकारतील असं कशावरून वाटतं? अजून सुद्धा ऑफिसला गर्दी आहे. मला भाजपचे लोक भेटायला आले, राष्ट्रवादीचे लोक भेटायला आले, म्हणजे आम्हाला तुम्हीच पाहिजे होते, आम्हाला इतके दिवस तुम्हीच पाहिजे होते आमच्या पक्षामध्ये. बघा आम्ही तुम्हाला सांगतो, भाजपला तुमची किंमत नाही. सोसायटीतले नागरिक, लहान मुलं, तरुण, आज बघा ही लढाई एका विचाराची विकृती आहे. ही अमोल आलवडकर किंवा कोण चंद्रकांत पाटील, भाजप हा विषय नाही. ही जी विकृती आलेली आहे की बाबा आमच्याकडे पॉवर आहे, आम्हाला कार्यकर्त्यांना आम्हाला गुलाम पाहिजे, बस म्हणल्या बस, उठ म्हणल्या बस, हे सांगितलं हे कर, आणि गुलामाची फौज तयार करण्याचं काम चालू आहे. मला यातला कार्यकर्ता जागा करायचा. ओके. पण हा जो कार्यकर्ता, बंडखोर जो कार्यकर्ता आहे, हा बंडखोर कार्यकर्ता दुसऱ्या पुढच्या पक्षांना पण तसाच तो थोडासा आव्हानात्मक किंवा अडचणीचा असू शकतो. प्रत्येक पक्षामध्ये असू दे ना. ज्या पक्षामध्ये खालील कार्यकर्त्यावरती अन्याय होईल त्या कार्यकर्त्यांसाठी अमोल आलवडकर एक मी उदाहरण सेट करून जाणार. अनेकदा असं बोललं जातं की ह्या प्रभागातली जी निवडणूक असायची किंवा होते ती बाबुराव चांद्रे वर्सेस तुम्ही, असं अनेकदा व्हायचं. पण त्याच बाबुराव चांद्रे यांच्या पॅनल सोबत तुम्ही आहात किंवा तेही तुमच्या सोबत आहेत, तर या तुमच्या दोघांचं जमणार कसं, हा असंच अनेकांना प्रश्न पडलेला आहे. जमलंय ना आज, आमचं चांगलं जमलंय, व्यवस्थित जमलंय. काय आमच्या दोघांची अस्तित्वाची लढाई आहे. बरं. आणि जर मला माझ्याच घरातून हाकलून दिलंय आणि मला जर अजितदादांनी मला आज आधार दिलाय, त्या घरात त्यांनी मला सन्मानाने बोलवलंय, एबी फॉर्म मला पहिल्या 5व्या मिनिटाला तर एबी फॉर्म माझ्या हातात दिलाय. अच्छा. राष्ट्रवादीचा. अजून काय केलं पाहिजे त्यांनी माझ्यासाठी? ओके. अजितदादांनी असं म्हणतात की कार्यकर्त्यांना ताकद देणारा नेता आहे. तुम्हाला जाताना काय केलं अजितदादा? काय तुमच्या प्रभागात प्रचाराला येतो, सभाला होतो, असं काय बोलले का? पहिली गोष्ट त्यांना आश्चर्य वाटलं की बाबा तुझं तिकीट कसं कट झालं. बरं. 5 मिनिटं तर ते मला त्याच्यावर बोलवते.
की अरे अमोल तुझं तर म्हणजे माझ्या डोक्यात पण नाही आलं की तुझं तिकीट कट होईल. बरं. तू तर विधानसभेला हे केलं तर कदाचित त्यांनी राग मनात म्हणजे ते स्पष्ट बोलणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते म्हणले की तू ठीक आहे जाऊ दे, झालेल्या गोष्टी आहेत. तू माझ्यासोबत आलाय. मी तुला ताकद देतो. तुझ्यामध्ये मी 10 वर्ष तुझं काम पाहतोय. मला आवर्जून त्यांनी सांगितलं की तुझं काम चांगलं आहे. बरं. तिथली लोक तुझ्या पाठीशी उभी आहेत आणि एक चांगला कार्यकर्ता आज तुम्हाला भेटलाय ओके. आणि तुम्ही चांदेरे असतील अजून बाकी सर्व उमेदवार माझा विश्वास आहे की तुमचा प्रभाग पुण्यात सर्वात जास्त लीडने निवडून येईल. ओके. इतका विश्वास त्यांनी तुम्हाला हो. तुमच्याबद्दल व्यक्त केलेला आहे. हो. पण तुमच्याबद्दल असं पण बोललं जातं की तुमचं मुरलीधर मोहोळ यांच्याशी जमत नव्हतं. जे पक्षातले पदाधिकारी आहे, संघटनेमध्ये पदाधिकारी त्यांच्याशी जमत होते. सत्य आहे का? मला आजकाल जमणं आणि नाही जमणं याचं काही कळत नाही. बरं. म्हणजे 4 वेळा तुम्ही नेत्यांच्या सोबत दिसले. म्हणजे आता आम्ही समजा जनतेत काम करतो, लोकांची कामं करतो. आम्ही रोज रोज जाऊ शकत नाही कोणापाशी उठबस करायला. काही काही लोक जाऊ शकतात रोज. याचा अर्थ त्याचं ते नेतेसंगत जमतं आणि माझं मग ते नेतेसंगत जमत नाही. आमचं जमतं जनतेसंग, पब्लिक संघ. बरं. हे जमलं ना तुम्हाला जगात काही पण राजकारण जमू शकतं. अच्छा. त्यामुळे त्या काही गोष्टी मला नाही जमल्या. कदाचित त्याचे परिणाम मला भोगायला लागतात. असं वाटतं का आपण विधानसभेला इच्छुक दाखवून आणि त्यासाठी करून थोडी चूक केली असं वाटतं? त्याचा पश्चाताप होतो आता? नाही मला पश्चाताप होत नाही. माझ्यासोबत धोका झालेला आहे. बघा पश्चाताप कधी झाला असता जेव्हा ती गोष्ट माझ्या घरी येऊन सन्मानाने संपली होती 1 वर्षापूर्वी. पण तुम्ही नेत्यांना घरी बोलवण्यासाठी तुम्ही तुमचा इगो जास्त दाखवला तेव्हा. बावनकुळे साहेबांना येऊ द्या, दानवे साहेबांना येऊ द्या. तुम्ही तुमचा तेव्हा इगो दाखवला. अजिबात नाही. जेव्हा मला त्या काळामध्ये रामवाड्याला मला वाटते बावनकुळे साहेब होते. मला आमचे मित्र उमेश गायकवाड त्यांचा फोन आला की तुम्हाला साहेबांनी बोलवलंय. मी इथनं तिकडे गेलो आणि तिथं सर्व पत्रकार होते खाली थांबलेले आणि मी पत्रकार बघून मी गाडी बाजूला थांबवली आणि तेवढ्यात परत फोन आला साहेबांचा की साहेब बोलले अरे हा बावनकुळे साहेब अमोल तू कुठे म्हणलं मी साहेब आलो इथं बाहेरच हॉटेल. नाही 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 मला तुझ्या घरी यायचंय. नाही साहेब मी आलोय. नाही मला तुझ्या घरीच यायचंय. चहा पाजणार नाही का मला? मग ठीक आहे एवढं मोठं नाही मला आनंद झाला. अरे आपला सन्मान ठेवला चला आपल्या घरी बावनकुळे साहेब आहेत. मग आला त्यांचं मी स्वागत केलं, सन्मान केला, शाल पुष्पगुच्छ दिला. अच्छा. अनेकांना तेव्हा अशा बातम्या आल्या की तुमची समजूत काढायला बावनकुळे तुमच्या घरी आलेले आहेत की तुम्ही आता या विधानसभेची जी काही इच्छुक म्हणून तुम्ही जी तयारी चालवली ती थांबवा म्हणून. तेव्हा तसं तुम्ही त्यांना काही आश्वासन दिलं होतं का? आणि आश्वासन देऊनंतर तुम्ही तुमची तयारी पुन्हा सुरू ठेवली होती का? हो का. तेव्हाचा विषय मी काय बोललो होतो की उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत मी इच्छुक आहे. बरं. मी स्पष्ट त्यांना सांगितलं लोकांना. माझा लढा तिथपर्यंत होता. ज्या दिवशी उमेदवारी जाहीर झाली मी गप्प बसलो होतो. मग तुम्ही चंद्रकांत दादांचं विधानसभा निवडणुकीत काम केलं का? मला ऐका ना. तुम्ही नाही तुम्ही चंद्रकांत दादांचं ज्या विधानसभा दिवशी चंद्रकांत दादांची उमेदवारी जाहीर झाली मी इच्छुक होतो ना. मला कोणाचा फोन पण नाही आला. मला चंद्रकांत दादांनी बोलवलं पण नाही की तू उमेदवारी अर्ज भरायला ये चल जाऊ दे चल तुला तिकीट नाही भेटलं मला भेटलंय किंवा तो इच्छुक होता. मला फोन पण नाही आला काहीच नाही केलं. मला ते प्रचारला पण लागले. मला वाऱ्यावर सोडून दिलं. मग तुम्ही काय केलं? मग मी म्हणलं मी अपक्ष फॉर्म भरतो. अपक्ष फॉर्म जेव्हा भरतो तेव्हा कळलं तर मग पक्षाचं नुकसान होते. मग देवेंद्रजींनी मला रात्री फोन केला बाबा तू असं काय करू नको. मी उद्या चंद्रकांत दादांना घरी पाठवतो. तुमचा विषय आपल्या परिवारातला संपून टाका. घरी आले विषय संपला. शेवट गोड त्याचा शेवट गोड ते सर्वच गोड असं दादांनी शब्द वापरला. तुम्ही विषाचा पेढा असं आजच्या तुमच्या भाषणामध्ये काय विषाचा पेढा नक्की काय ते काय नक्की ते त्या दिवशी तो जो चंद्रकांत दादा त्या दिवशी घरी आले सगळं झालं तेव्हा त्यांनी मला पेढा चारला आनंदामध्ये की बाबा मी उमेदवारी आता विषय संपलाय देवेंद्र यांच्या मध्यस्थीमुळे आणि पेढा चारला तो फोटो मला आज आठवला. भाषणात असंच भाषण करता करता मला तो फोटो आठवला. अरे तो फोटो पाहताना मला असं जाणवलं की अरे हा पेढा मला 1 वर्षापूर्वी चारलाय पण तो माझ्यासाठी विष ठरला होता आज. अच्छा अशी तुमची त्याचं विष माझ्या आज गळ्यापर्यंत येऊन माझं राजकीय जीवन संपवणार होतं. कारण त्या दिवशी तो पेढा चारला खरं पण त्यांच्या डोक्यामध्ये हा जो माझ्या बाबतीत षडयंत्र त्यांनी खूप सायलेंटली रचलं होतं की याला जेव्हा कधी महापालिकेच्या निवडणुका येतील तेव्हा याचा कार्यक्रम करायचा. आणि आज त्यांनी तो पेढा मला आज तेव्हा गोड लागला पण आज मला कळते की ते विष होतं. आता बेसिक मुद्द्यांकडे येऊया की खरोखरीच तुम्ही यावर्षी 5 वर्ष तुम्ही नगरसेवक होता. त्या काळामध्ये अशी कोणती कामं केली की तुम्ही
तुमचा जो आव्हानाचा जो सूर आहे तो आजही कायम आहे. या भागातलं मी छाती ठोकपणे अनेक कामं सांगू शकतो. त्यातलं हम्म. प्रामुख्याने या भागातला ज्वलंत पाणी प्रश्न. काल मी प्रचारात गेलो तर एक मोठे वकील आहे, त्यांनी नरेंद्र मोदींसोबत सुद्धा एक पुस्तक लिहिलेलं आहे. या देशातले अनेक कायदेशीर लढे. त्या पुस्तकामध्ये मी पाण्यासाठी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये लढा केला होता, तेव्हा उच्च न्यायालयाने या पुणे शहरातले 8 महिने पुणे शहरातल्या माझ्या प्रभागातले 8 महिने कामं बंद ठेवायची ऑर्डर केली होती. कुठलंही नवीन बांधकाम होणार नाही जोपर्यंत अंमलदारांनी सांगितले की या भागातल्या पहिले जे लोक राहतात त्यांना पहिलं पाणी द्या, मग नवीन लोकांना तुम्ही राहायला इथं बोलवा. ओके. त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये. त्याचा उल्लेख त्या पुस्तकामध्ये मला एका नागरिकांनी दाखवलं, बघा तुमचं नाव येतं. मी आश्चर्यचकित झालो. हे आपलं नाव अशा पुस्तकामध्ये येणं खरंच म्हणजे सांगायचं काय की या भागातला ज्वलंत प्रश्न मी सोडवला. छाती ठोकपणे सोडवला, लढा केला, रस्त्यावर केला, कोर्टात केला, महापालिकेत केला. आणि आज 24/7 योजना अख्ख्या पुणे शहरात कुठंच चालू नाही. का चालू नाही याचा पाठपुरावा कोणी केला नाही. मी पाठपुरावा केला माझ्या प्रभागाचा. आज माझ्या प्रभागात 1 ते 2 वर्षापासून 24/7 योजना चालू झाली. तुम्ही हा जो दावा करता, हा दावा लगेच खाली सोशल मीडियामध्ये लोक खोडून काढू शकतात की नाही खरं बोलतात की खोटं बोलतात, याची चाचपणी काय आहे? जनतेत जाऊन विचारा. मी जनतेतला माणूस आहे. इथल्या लोकांना विचारा. हायकोर्टातली केस खोटी नसू शकते. 3-4 हजार लोकांचा मोर्चा खोटा नसू शकतो. अच्छा. महापालिकेतली भाषणं खोटी नसू शकतात. त्याला खोडायला काय? ह्या इतिहासजमा गोष्टी त्या कधीच पुस्तकात आले ना आजच्या त्यांच्या पुस्तकात. पण वस्तुस्थिती आहे का? पाणी मिळतंय का आज? आज 90-95% लोकांना पाणी प्रश्न नाही. तुम्ही ही सगळी वस्तुस्थिती तुम्ही जे सांगताय ही वस्तुस्थिती आहे. हो. आमच्या भागातल्या लोकांना विचारा. तुमचा अनेकदा आम्ही सोशल मीडियामध्ये पाहतो की तुम्ही स्वच्छतेची मोहीम गेलेले 4-5 महिने फार राबवलेली होती. ती निवडणुकीसाठी राबवली होती की तुमचं मुळापासून तुमचा प्राधान्यक्रम आहे तो? निवडणुका कधी होईल गेल्या 4 वर्षापासून कोणालाच माहित नाहीये. ना मला 2-3 महिन्यापूर्वी माहित होतं की निवडणुका आता होणार आहे. बरोबर. ट्रॅफिक वॉर्डनचं काम या भागामध्ये अभिनव प्रकल्प आहे. जो 25 ट्रॅफिक वॉर्डन ठीक आहे, 50% लोकांचा वेळ वाचला, थोडं ट्रॅफिक कमी झालं तरी ठीक आहे. पण माझं ना भागातला नागरिक पॅनिक नाही झाला पाहिजे. त्याचं काहीतरी मौल्यवान वेळ. 4 वर्षापासून ट्रॅफिक वॉर्डन ठेवले, आता सुद्धा ट्रॅफिक वॉर्डन चालू आहे. माझ्या डोक्यात काहीतरी संकल्पना आहे. जेव्हा काही गोष्टी प्रशासनाकडनं होत नाही तेव्हा तिथं आपण 2 पाऊल पुढे आलं पाहिजे. हा माझा स्वभाव आहे पहिल्यापासून. मग ट्रॅफिकला काय तर वॉर्डन नव्हते, मग मी वॉर्डन दिले. स्वच्छतेच्या बाबतीत तसंच झालं. लोकांच्या तक्रार यायला लागल्या, प्रशासन राजे, आमचं कोण ऐकत नाही, नगरसेवकांचं काय चाललंय, कोण नाही तिथं, ठेकेदार किती लोक लावली काय कळत नाही, अपडेट नाही. लोकांच्या तक्रारी सॉल्व्ह करायच्या, आम्हाला तर निवडणुका लढवायच्यात ना. बरोबर, अधिकाऱ्यांना निवडणुकांना लढवायच्या. मग सोल्युशन काय आहे? 10 वेळा त्या अधिकाऱ्यांच्या पाया पडण्यापेक्षा जाऊ दे, चला आपले 2 पैसे खर्च होतील. एक अभिनव प्रकल्प आहे, मोदींचा प्रकल्प आहे. चंद्रकांताच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं. त्यांच्या हस्ते मिशन निर्मल. मी हा मिशन निर्मलचा अभिनव प्रकल्प, माझ्या सर्व प्रकल्पाची लोकांनी केलेली म्हणजे अंमलबजावणी केली. माझी क्विक रिस्पॉन्स टीम आहे अमोलकर. अनेक लोकांनी महाराष्ट्रामध्ये क्विक रिस्पॉन्स टीम. ती काय करते क्विक रिस्पॉन्स टीम? नवीन एक गाडी आहे, त्याच्या गाडीमध्ये माझे 2 लोक असतात. कुठं झाड पडलंय, कुठं ड्रेनेज तुंबलंय, कुठं लाईटचा खांब उघडा आहे, कुठं धोकेदायक आहे, कुठं खड्डा आहे. त्या ठिकाणी जाणार, फोन आला तर पहिलं नागरिकांना भेटणार, बाबा आम्ही आलोय, काय विषय दाखवा, फोटो काढणार, अधिकाऱ्याला कळवणार, अधिकाऱ्याचं बोलणं करून देणार, त्याच्या समोर स्पीकर लावून प्रश्न काही प्रश्न तासात सोडवलेत, काही 2 दिवसात, काही 2 तासात, काही पण अप्रोचेबल लोकांना इमिजिएट अवेलेबल असणारी आमची क्विक रिस्पॉन्स टीम. ओके. त्याची संकल्पना चांगली लोकांना आवडली. आमच्या भागातल्या काही लोकांनी, नगरसेवकांनी पण ती कॉपी केली. ट्रॅफिक वॉर्डनची सुद्धा संकल्पना आणि चंद्रकांतदादांनी पण कोथरूडमध्ये त्या ठिकाणी वापरतात, अनेक लोकांनी वापरली. चंद्रकांतदादा पण करत असतात खर्च असा की कुठं काय. त्यानंतर मिशन निर्मल मला वाटलं की अरे आपण हे 1 दिवस करतो, 2 दिवस स्वच्छता अभियान, हे आपण काहीतरी वेगळं करू. ओके. मी माझी 30 लोकांची टीम घेतली, एक गाडी घेतली. 30 लोकांची टीम. आज 100 किलोमीटर मला 100 दिवसामध्ये मी एरिया साफ केला. प्रत्येक या वार्डातली एक गल्ली सोडली नाही, एक गल्ली कोणी सांगावं की या भागातली सोडली, ते काम माझ्या स्वतःच्या टीमने केलं. आज लोकांचं समाधान आहे ना. ठीक आहे, लोक मला फोन करतात, मी स्वच्छ केलं, विषय संपला. त्यांना अमोलकरनी केलं ना, बस विषय. पालिकेची लोक नाहीत पण माझी लोक गेली ना. ओके. ती पर्यायी व्यवस्था तुम्ही उभी केली. अभिनव प्रकल्प आहे. आज सगळं ट्रेंडिंगला आहे. ट्रेंडिंग जाऊ दे, पण तुम्ही बघा मिशन निर्मल, लोकांच्या प्रतिक्रिया बघा काय. लोकांना आमच्याकडे पण करा. पुणे शहरातून, राज्यातून म्हणतात, बाहेरच्या राज्यातून आज या पुणे शहराचा
या देशामध्ये सगळे पुणे शहराकडे पैसे सगळे बजेट आहे, पण कधी स्वच्छतेच्या बाबतीत मी लहानपणापासून बघतो स्वच्छ पुणे सुंदर पुणे भिंती वाचतोय, कधीच नंबर नाही आला. मी महानगरपालिकेत माझ्या काळात कधी नंबर नाही आला, काय येत नाही नंबर. तर प्रचंड भ्रष्टाचार आहे, प्रचंड त्याच्यामध्ये काही मेकॅनिझम काही गोष्टी वापरल्या पाहिजे. त्याच्याबद्दल इच्छाशक्ती नाही. हे पुणे शहर पहिले स्वच्छ केलं पाहिजे. बाकी आपण मेट्रो आणतोय सगळं आणतोय, पण बेसिक गोष्ट जर वरतून मेट्रो फिरतोय खाली कचरा आहे त्याचा उपयोग काय, विरोधाभास आहे. बरोबर. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की विकास हा असं नाही पाहिजे की आपण पुढे चाललोय पण मागचं सपाट होतंय. खड्डे आहेत, वरतून मेट्रो चालली खाली रस्त्यावर खड्डे पडतात, म्हणजे आपण नेमकं करतोय काय. अच्छा. त्यामुळे लोकांच्या छोट्या छोट्या समस्या आहेत, मोठ्या समस्या सोडवायला माननीय मोदीजी आहेत, माननीय देवेंद्रजी आहेत, माननीय अजितदादा पवार आहेत, माननीय एकनाथ शिंदे आहेत. आमच्यासारख्या लोकांना छोट्या समस्या सोडवायच्या आहेत. मला काही मोठं, पण मला छोटं करायचं मोठ्या प्रमाणात करायचं. स्वच्छता करायची तर 100 दिवस 100 किलोमीटर करायची. ट्रॅफिक सोडवायचं तर अख्ख्या भागातलं सोडवायचं 25 लोक ठेवून. जे काय करायचं ते वेगळ्या पद्धतीने करायचं, व्यापक स्वरूपात करायचं. सगळं आवडतं ना लोकांना काय पाहिजे. लोकांना त्यांचे रोजचे दैनंदिन असणारे प्रश्न सोडवणारा माणूस आवडतो. ओके. आता ही जी निवडणूक आहे, या निवडणुकीमध्ये तुमच्याच भावकीमधले समोरचे उमेदवार आहेत, मग ठरवून केलेला होता प्लॅन की कसा होता? बघा, त्या उमेदवाराबाबतीत माझी तर काही तक्रार नाही. मला माझ्या पक्षाशी तक्रार आहे. माझ्या पक्षाकडे अजूनही कारण नाही की माझी उमेदवारी रद्द. त्यांना विचारावं तुम्ही की अमोल होळकर यांची उमेदवारी का रद्द करावी. आता मी तर विचारू शकत नाही, त्यांनी केली. मी तुम्हाला कोणाचा फोन आला का नंतर उमेदवारी कट झाल्यानंतर पक्षातल्या कोणत्या पदाधिकाऱ्याचा वगैरे? काय नाही ते पण नाही. बघा ना, हाकलून दिलं मला पक्ष, वाऱ्यावर सोडून दिलं. त्यांना वाटलं आता संपला, काही संपत नसतोय आपण. अच्छा. तर हे होते अमोल बालोडकर. नव्या इनिंगसह, नव्या तयारीसह भाजपनं त्यांना हाकलून दिलेला असं त्यांचा दावा आहे. मी तुम्हाला योगेश माफ करा, मी थांबवतो. पण मला जर तुम्ही इंटरव्ह्यू संपत असेल तर मला या इंटरव्ह्यू संपवण्या अगोदर मला माननीय या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे आभार मानायचे. कारण मी आता म्हणलं ना अमोल बालोडकर संपत नसतोय, तो संपत का नसतो तर मला माननीय अजितदादा पवारांचा आता आशीर्वाद भेटलेला आहे. ओके. त्यामुळे मी या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून सांगतो की मला आज अजित पवार भेटले तर उद्या कुठल्या कार्यकर्त्याला कदाचित भेटले नसते, त्यामुळे संपला असता एखादा कार्यकर्ता. मला आज ते माझं भाग्य आहे, मला भेटलेत आणि मी या संधीचं सोनं करणार. आणि तुमच्या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून एक कार्यकर्त्याला ताकद देणारा नेता म्हणून मी माननीय अजितदादा पवार यांचे आभार मानतो. 16 तारखेला तुमचा गुलाल उडालेला असेल. आता धुराचं उडलं आहे, आता गुलाल तर बघा उडवणार आहे 100%. तर आपण 16 तारखेची वाट पाहूया आणि 16 तारखेच्या गुलालासाठी अमोलजी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.